मित्रांनो, नारळ बागेतील उपयुक्त कीटक जे मोफत करत आहेत आपल्या झाडांचे संरक्षण. मी आपल्याला जर मित्रांनो विचारलं, आपल्या नारळ बागेमध्ये असे काही मजूर आहेत जे दिवस रात्र काम करत आहेत, त्यांना ना कोणत्या प्रकारचा पगार द्यावा लागतो, ना कोणत्या प्रकारचं औषध द्यावं लागतं, तरी देखील ते आपल्या हजारो रुपयांचं नुकसान वाचवत आहेत. पण दुर्दैवानं अनेक शेतकरी जे आहेत त्यांनाच फवारणीद्वारे मारून टाकत आहेत. तर मित्रांनो, मग नंतर आपल्याला जो किडींचा प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागतं. हे उपयुक्त कीटक जे आहेत, आपले मित्र सवंगडी जे आहेत, त्यांना कसा यांचा परिचय करावा, यांचं संरक्षण आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि यांचा होणारा आपल्याला फायदा काय आहे, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मी आज या मित्रांचा, या सवंगडींचा आणि जो फवारणीचा आपला जो होणारा खर्च आहे, अनावश्यक खर्च, हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी वाचवणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण झाडांच्या विषयी, नारळ शेतीविषयी अनेक महत्वाची माहिती, आपली उपयुक्त माहिती नेहमी आपल्या समोर आपण घेऊन येत आहोत. तर आज आपण अशा मित्रांच्या बरोबर किंवा अशा सवंगड्याच्या सोबत आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत की हे जे कीटक आहेत ते आपल्या पिकांचं नुकसान न करता उलट आपल्या नुकसान करणाऱ्या किडींवरती मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण आणत आहेत. आपल्या झाडांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत करत आहेत. उत्पादन वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे कीटक, हे आपले मित्र आपल्याला मदत करत आहेत. यांची ओळख आपण आता बघूया. तर नमस्कार मित्रांनो, पहिला आपला जो सवंगडी, पहिला जो मित्र आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. तो म्हणजे लेडीबर्ड बिट्टल म्हणून आहे. तर मित्रांनो, अनेक नारळ झाडांच्यासाठी, अनेक आपल्या फळधारकांच्यासाठी हा जो किडा आहे, हा जो मित्र आहे, त्याला लाल सैनिक म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, याच्या वैशिष्ट्य साधारण आपल्याला काय असतात, कसे ओळखावं, तर याचा रंग जो आहे तो याचा अंगावरती वरचा भाग लाल गडद असतो. याच्यावरती आपल्याला काळे टिपके असे आढळून येतात. हा जो कीटक आहे तो मावा, मिकबल, त्यानंतर इतर रस जे शोषणारे किडे आहेत झाडांच्या बुंद्यावरती, पानांवरती, त्याला पूर्णपणे नष्ट करतो हा. तर एका आपल्या या मित्रामुळे शेकडो किडींचा जो होणारा प्रादुर्भाव आहे तो पूर्णपणे नष्ट होतो. आणि हा जर किडा आपल्याला झाडांच्या वरती आढळून आला तर समजून जायचं की निसर्ग आपल्यासाठी स्वतः आपल्या झाडांना मदत करत आहे, आपल्या झाडांचं काम करत आहे. आणि याचा फायदा आपल्या नारळ झाडांच्या प्रत्येक गोष्टींवरती होणार आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आपण दुसरा सवंगडी, दुसरा जो मित्र आहे तो जाणून घेऊया. तो म्हणजे कोळी. यांना कोळी हा नैसर्गिक शिकारी मानला जातो बरं का. अनेक शेतकरी झाडांच्या मध्ये कोळी पाहताच, त्याचे जाळे पाहताच उद्ध्वस्त करून टाकतात. पण शेतकरी मित्रांनो, कोळी हा आपल्या फळझाडांच्यासाठी, नारळ बागेसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतो. तो म्हणजे कसं, कोळी जो उडणारे जे हानिकारक कीटक आहेत त्यांना पकडून पकडून खाण्याचं काम करतो आणि झाडांना कोणत्याही प्रकारची तो इजा पोचवत नाही. म्हणून प्रत्येक कोळी मारू नये, कधीच कोळी नष्ट करू नये. ह्या ज्या नैसर्गिक कीटक जे आढळून येतात ते अनेकदा किडींची जी संख्या आपल्याला आहे, ह्या कोळीमुळं अनेकदा ती संख्या आपोआप नष्ट झालेली दिसून येते आणि याचा फायदा आपल्याला झाडांना पूर्णपणे होतो. तर आपला जो तिसरा सवंगडी, तिसरा जो मित्र आहे तो पेइंग मेंटिस म्हणून आहे. तर यांची ओळख म्हणजे शांत आणि घातकी शिकारी मानला जातो. हा कीटक जो आहे तो दिसायला एकदम वेगळा असतो. तर तो हिरव्या गवतांमध्ये शांत बसलेला आढळून येतो. त्याचा जो रंग आहे तो हिरवागार, अगदी तपकिरी कलरचा दिसून येतो. तर यांना योग्य संधी मिळताच टोळ असो, अळे असो, इतर कीटकांच्या वरती बिनधास्त हा पूर्णपणे हल्ला करत असतो. हा आपल्या झाडांच्यासाठी, नारळ बागेंच्यासाठी हा अगदी उपयुक्त नैसर्गिक शिकारी मानलेला आहे. त्यामुळं याचा जो फायदा आहे आपल्याला, हा अगदी चांगल्या प्रकारे, म्हणजे फवारणी आपली
वाचू शकते आणि आपल्या झाडांचं संरक्षण हे चांगल्या पद्धतीनं होतं. तर आपला चौथा सवंगडी, चौथा मित्र जो आहे तो म्हणजे ग्रीन लेसनिंग. तर हा देखील एक हिरव्या रंगाचा सुंदर असा कीटक आहे. याच्या आळ्या म्हणा, मावा म्हणा, मिलीबग आणि इतर मऊ शरीराचा जो कीटकांचा भाग आहे तो हा हमखास खात असतो, झटपट अटॅक करत असतोय. त्यामुळे याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रासायनिक जी औषधांची आपली फवारणी आहे ती पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते. याला अफाईन लॉईन असं देखील म्हटलं जातं. तर याचा उपयोग आणि आपल्या झाडांच्यासाठी, नारळ झाडांसाठी खूप मोठा उपयोग ठरणार आहे. म्हणजे जो फवारणीचा खर्च, मेहनत जी आहे ती नष्ट करायला हा मित्र आपल्याला फार उपयोगी पडणार आहे. तर आपला पाचवा मित्र सवंगडी म्हणजे मधमाशा. तर मित्रांनो, ह्या ज्या मधमाशा आहेत ह्या फक्त मधच तयार करण्याचं काम करतात असं नाही. आणि खऱ्या अर्थानं मधमाशा हा आपल्या झाडांचे जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचं काम करतात. ते म्हणजे कसं, मधमाशा ज्या आहेत परागीकरणाच्या वेळेला आपल्याला खूप मोठ्या पद्धतीची मधमाशांची मदत होते. मधमाशा ज्या आहेत ना, निसर्गाचं जे संतुलन आहे ते चांगल्या पद्धतीने राखताना दिसून येतात. म्हणून अनेकदा असं आपण अनुभवलेलं आहे, अनेक शेतकरी काय करतात, खऱ्या अर्थाने एक सांगण्याचा हेतू म्हणजे मधमाशांचं जे पोळं आहे आणि मधमाशा मुद्दामहून नष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. जर मधमाशा आपल्या झाडांच्या बागेंमध्ये, नारळ बागेंमध्ये मधमाशाचं जर पोळं आढळून आलं तर अतिशय उत्तम. ज्यावेळी आपल्या नारळांना फुलोरा फुटतो, त्या फुलोऱ्यांमधील रस असतो, त्याच्यावरती पडणारी किडींचा प्रादुर्भाव जो असतो, त्यामुळे नवीन येणारे नारळ जे असतात छोटे छोटे ते गळण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. त्यावेळी मधमाशा आपलं हे सगळं काम वाचवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादनात मदत करतात. तर मित्रांनो, उपयुक्त कीटक जे आहेत ते का मरण पावतात? तर आपले अनेक शेतकरी बांधव जे आहेत ते काय करतात, कोणतीही कीड दिसली, कोणताही कीटक दिसला तर लगेच जोरदार मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी चालू करतात. त्यामुळं वाईट किडींच्या सोबत देखील आपले हे जे कीटक मित्र आहेत ते देखील मरण पावतात. आणि नंतर याचा खूप मोठा आपल्याला पश्चाताप काय होतो, ज्या हानिकारक किडे आहे त्या पुन्हा वेगाने वाढायला चालू होतात. म्हणून फवारणी करण्या अगोदर नेमकी कीड ओळखा, त्याच्यावरती व्यवस्थितरित्या निरीक्षण ठेवा आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे मग ती फवारणी करा. शक्यतो जास्तीत जास्त गरज भासल्यावरतीच फवारणी करणं योग्य राहणार आहे. आणि फवारणी करण्याचा सगळ्यात चांगला टायमिंग म्हणजे संध्याकाळच्या वेळेस. संध्याकाळच्या वेळेस फवारणी ही खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळं आपण कोणतीही फवारणी घेत असताना शक्यतो व्यवस्थित निरीक्षण करूनच या सगळ्या गोष्टी आपण हाताळल्या पाहिजेत. तर मित्रांनो, यातून आपण काय निष्कर्ष मिळवला, तर नारळ बागेतील झाडांच्या मधील प्रत्येक कीटक जो आहे तो आपला शत्रू नसतो. मी वरती ह्या जे सविस्तर मित्रांची, सवंगड्यांची ओळख करून दिलं, हे जे कीटक आहेत हे आपले मित्र देखील ठरू शकतात आणि हे आपल्या नारळ झाडांचे मोठ्या प्रमाणामध्ये आपलं संरक्षण करत असतात. तर याचा आपल्याला फायदा काय होतो, फवारणीचा जो होणारा अतिरिक्त खर्च आहे तो पूर्णपणे आपण कमी करतो. तसेच रासायनिक फवारणी जी आपण ठेवतो यांचा जो रासायनिक खतांचा जो झाडांवरती येणारा ताण आहे तो पूर्णपणे आपल्याला कमी करता येणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण सुरक्षित राहील, पर्यावरणाचं वातावरण संतुलित राहील. त्याच वेळी आपल्याला हे कीटक खूप महत्त्वाचे ठरतात. आपल्याला झाडांची वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यास यांची खूप मदत होते. तसेच उत्पादनामध्ये आपल्याला बराच फरक दिसून येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर आजचा हा व्हिडिओ आपणाला खूप उपयुक्त ठरणार आहे. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अनेक शेतकरी बांधवांच्या पर्यंत, मित्रांच्या पर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण शेअर करा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा की आपल्या नारळ बागेमध्ये कशा पद्धतीने एखादा कोणता या प्रकारे कीटक आढळून आलेला आहे का, आपल्या मनामध्ये काय याच्याविषयी शंका आहे का. तर मला फोटोद्वारे, कमेंटद्वारे जरी नक्की कळवलं तरी मी तुम्हाला या आपल्या चॅनलद्वारे या सगळ्यांची आपल्याला मी
मदत करून देईल. तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. जय जवान जय किसान.